महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने 8 मार्च महिला दिनानिमित्त पाडळी येथील सरकारी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत। या शाळेतील 8वीतील विद्यार्थिनी जिने 98% गुण मिळवले आहेत, ती पूनम देशमुखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान देण्यात आला। पूनमने स्त्री शिक्षणासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। प्रशासन लोकाभिमुख व्हावं, प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा नवनवे प्रयोग राबवत असतात। त्यांनी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 2 ते 8 मार्च दरम्यान महिला सप्ताह राबवण्याचं ठरवलंय। त्या अनुषंगाने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनवण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलाय। जागतिक महिला दिवस प्रत्येक वर्षी आपण 8 मार्चला घेत असतात। याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण या वीक एक महिला सबलीकरण वीक सारखा आयोजित करत आहे। त्याच अनुषंगाने आपण जे मेधावी छात्र आहे, ज्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये खूप अभ्यास करून चांगले अंक प्राप्त केलेले आहे, तसे मेधावी छात्रांना आपण एक दिवस कलेक्टर होण्याची संधी देते। याच्या मागे संकल्पना अशी आहे की गव्हर्नन्समध्ये इमर्शन झाल्यानंतर सगळे आपले इंटेलिजंट गर्ल्सना कळणार आहे की गव्हर्नन्समध्ये सहभागी झाले तर त्यांना काय पॉवर प्राप्त होऊ शकतं आणि ते पॉवर प्राप्त झाल्यानंतर ते पुढे समाजासाठी काय बदल घडवू शकतात आणि याच्या स्वतःना एक्सपिरियन्स त्यांनी केला पाहिजे। त्याच्यासाठी त्यांना एक दिवस कलेक्टर असा प्रकल्प मी आजपासून सुरू करत आहे आणि पुढचे 7 दिवसापर्यंत हे प्रकल्प चालू राहणार आहे। याच व्यतिरिक्त आपण एक पिंक वीक म्हणून पण साजरा करतोय, जे सगळे PHCs मध्ये सध्या आजपासून सुरू झालेलं आहे। पिंक वीक म्हणजे आपण इंग्रजीमध्ये पिंक ऑफ हेल्थ म्हणत आहे गुड हेल्थला। तर आमच्या असं म्हणणं आहे की जर महिलांची हेल्थ व्यवस्थित ठेवली गेली तर समाजाची हेल्थ आणि समाजाच्या आरोग्य पण व्यवस्थितपणे आपण पार पाडू शकतो आणि एम्पॉवरिंग अ वुमेन इज एम्पॉवरिंग अ सोसायटी। बुलढाणा जवळच्या पाडळी गावातील पूनम देशमुखने जिल्हाधिकारी होण्याचा पहिला मान मिळवला। इयत्ता 8वीत सर्वाधिक 98 गुण तिने मिळवले आहेत। पूनमला प्रशासकीय सेवेत यायचं आहे। मुलींचे लहान वयात होणाऱ्या लग्नाला पूनमचा विरोध असून मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करण्याचा मनोदय पूनमने व्यक्त केलाय। माझं नाव पूनम देशमुख, मी जिल्हा परिषद हायस्कूल पाडळी या शाळेची विद्यार्थिनी। आज मी ते एका दिवसासाठी कलेक्टर झाले। त्याचं मला आज कलेक्टरचे काम काय आहे त्याचा अनुभव येतोय। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हा सप्ताह मॅडम साजरा करताय। त्याच्यामध्ये मला आज कलेक्टर बनले, त्याबद्दल मला आज इतकंच हे होतंय की मला आज खूप आनंद होतोय की मी आज एका दिवसासाठी कलेक्टर झाले। मला पुढे चालूनही कलेक्टर बनायची इच्छा आहे। मी पुढे चालून कलेक्टर झाल्यावरती प्रशासनासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि समाजाला काहीतरी प्रेरणा द्यावी अशी माझी इच्छा आहे। आज मला असं वाटतंय की ज्या मुलींच्या लवकर लग्न होते, ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे। त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे। त्यांना कारण ही महिला कशाच्या क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे त्यांनी स्वतःला असं काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्या मनात इच्छा आली पाहिजे। त्यासाठी मी प्रयत्न करेन। आज मला इतके अधिकार मिळाले, त्यामुळे मला असं वाटते की त्यांनी काहीतरी पुढे काहीतरी करावं, आपल्या आई वडिलांचं नाव उंचवावं। यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, भूषण अहिरे, डॉक्टर RG फटी, निलेश तायडे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।